वाढदिवस सुधीर पालियेकर यांचा केक कापून साजरा होईल। ते आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं। रेडी टीमचे ओनर आहेत रिचर्ड, आपणही स्टेजवर यावं। सुधीर पालियेकर यांचा वाढदिवस संपन्न होतोय। गेल्या 9 पर्वामध्ये आज पहिल्यांदा या व्यक्तीने आपल्या सन्मानाचा स्वीकार केलाय। धन्यवाद सुधीर, नगरसेवक म्हणून झालाय आणि त्यामुळे जबाबदारी पण या पदाची आपण खूप चांगल्या प्रकारे जाणता। आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि सर्वांना विनंती करतोय आपण आस्वाद लुटावा। छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला कॅम्प भटवाडी आयोजित छत्रपती चषक 2026 9वें पर्व ग्रैंड फिनाले, लेट्स प्ले। थैंक यू, धन्यवाद बादल। फाइनल का मुकाबला टॉस जीतकर पहले बल्लेबाजी मैदान पर। पहली गेंद इस बार ड्राइव किया, गेंद को ऑफसाइड पर, मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते थ्रो किया, ओवर थ्रो, लेकिन एक सिंगल बना स्कोर के खाते में। ढेर सारी शुभकामनाएं, सुधीर पालियेकर जन्मदिन कल, लेकिन उससे पहले आज आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं कमेंट्री बॉक्स में से। आइए सदाधुरी आप मंच पर तशरीफ रखिए। सम्मानीय आदित्य खानोलकर, आपसे भी रिक्वेस्ट है, आइए प्लीज मंच पर तशरीफ रखिए। और हम कमेंटेटर की बात कर रहे थे, कल के दिन में, परसों के दिन में एक और नाम था विजय बागायतकर इस कमेंट्री बॉक्स में, एक बहुत ही बेहतरीन कमेंटेटर। वो भी इस टूर्नामेंट के साथ इस साल में जुड़ चुके थे। फिलहाल सिंगल और अगली गेंद इसी बीच अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, फील्डर दूर है, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, रन के लिए निकले दोनों बल्लेबाज। टॉस जीता फाइनल के मुकाबले में आयान वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम ने। अपाली कलंगुटकर है ओवरसीज, ये एक ओर से, जो कि दूसरी ओर से योगेश मात्रे ओवरसीज, श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट बांदा क्रिकेट टीम। दोनों टीमों का एक बार फिर से फाइनल के मुकाबले में स्वागत है। और सामने एक बार फिर से अगली गेंद ऑन सेट पर खेलना चाहते थे, बिल्कुल एक अच्छी लाइन पर गेंद ऑफ स्टंप पर बल्लेबाज को बीट करते हुए एक डॉट गेंद के साथ धीरे धीरे अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर योगेश मात्रे। 2 ओवरसीज बेहतरीन ऑलराउंडर, एक ओर से योगेश मात्रे, दूसरे ओर से अपाली कलंगुटकर। फाइनल का मुकाबला 5 ओवर का मैच है। सिंधुदुर्ग जिले की एक बहुत ही बड़ी प्रतियोगिता, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग। पहली बार जो कि टेप बॉल का इस्तेमाल, इस स्विंग बॉल का इस्तेमाल इस टूर्नामेंट के साथ। और इसी बीच में अगली गेंद इस बार हवा में मार बैठे, मौका बनेगा कवर पर फील्डर, और इसी के साथ पहली सफलता। मंच पर आगमन हो चुका है, जिन्होंने ट्रॉफी पुरस्कृत की है वो साई छाया कैशू इंडस्ट्री के सम्माननीय सर शिवम वारंग, जिनका आगमन हो चुका है। उन्हीं के साथ मैडम नगर सेविका मैडम समिधा रेडकर, जिनका भी आगमन हो चुका है। बहुत तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। 1 लाख रुपए का इनाम, शानदार ट्रॉफी। कौन होगा हकदार, किस कप्तान के टीम के साथ हाथों में होगी, थोड़ा समय जरूर बाकी है। जो मैदान पर चारों ओर दर्शक है, कमेंट्री बॉक्स में से आप सभी का स्वागत है। बहुत बहुत धन्यवाद, आपकी मौजूदगी, आपकी उपस्थिति
बिल्कुल चार चांद लगाते हुए इस प्रतियोगिता को, और जो टेनिस क्रिकेट डॉट इन से जुड़ चुका है इस टूर्नामेंट के साथ, आपका एक बार फिर से बहुत बहुत धन्यवाद इस टूर्नामेंट के साथ। फिलहाल नए बल्लेबाज आते हुए मैदान पर श्रीकांत संकेत तुलस्कर, जो न्यू बैटर, पिछले मैच के हीरो, जिन्होंने सेमीफाइनल के आखिरी ओवर में जिन्होंने बिल्कुल दरवाजा खोल दिया था फाइनल के मुकाबले का अपने टीम के लिए, वो बल्लेबाज आज थोड़ा सा उनको जल्दी लाकर बल्लेबाजी में, क्योंकि ये मुकाबला फाइनल का मुकाबला 5 ओवर का मैच, और सामने योगेश मात्रे अपने बॉलिंग बार पर एक सफलता दिलाते हुए, एक ब्रेक तो दिलाते हुए अपने टीम को। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद, स्लिप की तरफ निकली, एक सिंगल के लिए कदम बढ़ाए दोनों बल्लेबाजों ने, 1 रन मिला स्कोर के खाते में, और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 3 रन 1 विकेट के नुकसान पर। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई आयान वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए, 5 ओवर का फाइनल का मुकाबला है। सामने एक बार फिर से अगली गेंद लेकर अपने बॉलिंग बार पर एक पहला विकेट खोती हुई टीम, और अब स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए प्रतीक गवंडे। शानदार ये सफर बिल्कुल अच्छा रहा इस खिलाड़ी के लिए। इस बार गेंद हवा में, एक पॉइंट पर, कवर पॉइंट पर फील्डर, और इसी के साथ इस पहले ओवर में, पावर प्ले के ओवर में 2 सफलता दिलाते हुए अपने टीम को गेंदबाज योगेश मात्रे। सम्मानीय सर रोहित नाइक जी, रोहित रेडकर जिनका आगमन हो चुका है, बहुत बहुत हार्दिक हार्दिक स्वागत कमेंट्री बॉक्स में से। नए बल्लेबाज मैदान पर विशाल लुडबे, एक साझेदारी बनानी पड़ेगी क्योंकि पावर प्ले में 2 बहुत जल्द विकेट खोती हुई, थोड़ा सा दबाव है मिडिल ऑर्डर पर, और देखना है फिलहाल किस तरह से बल्लेबाजी होती है। पहला ओवर पावर प्ले का जो समाप्त होता हुआ, और गेंदबाजी में परिवर्तन। सिद्धू मौर्य आगे निकलकर गेंद को खेला, इस बार हल्के से डीले हाथों से ढकेला गेंद को, कवर पर थोड़ी सी मिस फील्डिंग, और उसका फायदा उठाते हुए जहां पर एक सिंगल था वहां पर दूसरा रन बना दिया। 2 रन बने स्कोर में, और 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 5 पर 2 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी नाजुक शुरुआत मैदान पर देवबाग क्रिकेट टीम के, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला। संकेत तुलस्कर, अल्टी पल्टी वाला शॉट इस बार, और फील्डर है तैनात यहां पर, जो कि जब तक गेंद को उठाते फील्ड करते, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। शायद लगभग करीबी मामला तक खतरा था, वहां पर 2 रन बन गए स्कोर के खाते में, स्कोर आगे बढ़ा 7 पर 2 विकेट के नुकसान पर। खेल जारी है दूसरे ओवर का। कमेंट्री बॉक्स की ओर से सिद्धू मौर्य गेंदबाजी करते हुए, एक तेज रफ्तार वाले गेंद, यॉर्कर बहुत अच्छे करते हैं सिद्धू मौर्य। इस बार थोड़ा सा कदमों का इस्तेमाल किया था, पुलर लेन की गेंद, काफी रफ्तार के साथ गेंद निकली, विकेट कीपर के हाथों में गेंद, बल्ले में कोई संपर्क नहीं। 3 फील्डर है बाउंड्री लाइन पर, एक वाइडिश लॉन्ग रन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, ऑफसाइड पर एक फील्डर है तैनात जो कि डीप कवर पॉइंट बाउंड्री पर। टॉस गेंद इस बार ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर, पहले आगे निकले थे कैच के लिए, लेकिन थोड़ा सा जायदा लिया, फील्डर दूर था लगभग, अगर कैच के लिए निकलते तो गेंद सर के ऊपर से बाउंड्री लाइन को पार कर सकती थी। इन वक्त अपने आप को रोका, गेंद को फील्डिंग किया, और जब तक थ्रो पहुंचता तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। राइट हैंडर लेफ्ट हैंडर ये जोड़ी मैदान पर देवबाग क्रिकेट टीम की, जो टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए सामने बांदा क्रिकेट टीम, और फिर से थोड़ा परिवर्तन क्योंकि राइट हैंडर बैटर मैदान पर, और उनके लिए सिद्धू मौर्य अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए एक 10-12 कदमों के रनअप के साथ कमेंट्री बॉक्स की ओर से
सिंगल पड़ेगा, देखने होगा। दूसरे रन की कोशिश हो रही है मैदान पर, जब तक मिड विकेट से स्क्वायर लेग की तरफ निकले, गेंद को उठाते, फील्ड करते, 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में, और 2 रन जुड़ गए। 2 रन के साथ टोटल स्कोर पहुंचा 10 पर पहुंचा, 2 अंकों में डबल फिगर में, 2 विकेट के नुकसान पर। प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाजांना घोषित होतंय। फक्त एका चौकारासाठी महेश दावडे यांच्याकडून फक्त एका चौकारासाठी सिद्धू मोरिया अपने बॉलिंग मार्ग पर अच्छी गेंद आगे निकलकर गेंद को ड्राइव किया। इस बार कवर पॉइंट पर फील्डर गेंद को फील्ड करते, और एक बार जब तक थ्रो पहुंचा तब तक एक सिंगल बना दिया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन और बना स्कोर के खाते में, और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का मुकाबला है दोनों के बीच का। एक बार सभी दर्शक, उपस्थित सभी मान्यवर, सम्मानीय अतिथि कक्ष में आपका कमेंट्री बॉक्स में से स्वागत। त्रिमूर्ति इस टूर्नामेंट के साथ अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ रमित सोलकर, अक्षय कोलंबकर और विश्वनाथ लिंगायत कमेंट्री बॉक्स में, सचिन सावंत, सुमित कालसेकर, और एक बेहतरीन आवाज जो सुप्रीमो ट्रॉफी में बिल्कुल गूंजती हुई वो बादल चौधरी, और मैं अशोक नाइक। आप सभी का एक बार फिर से स्वागत कमेंट्री बॉक्स में। विशाल मरिये जो स्कोरिंग की जानकारी के साथ, अब बगल में बैठे हुए यश किनड़ेकर और राजवीर गावड़े जो स्कोरिंग के साथ, और टेनिस क्रिकेट की पूरी टीम जो कि लाइव प्रसारण के साथ इस टूर्नामेंट के साथ। बॉलिंग में परिवर्तन, सामने दूर वाले छोर से तीसरे ओवर की शुरुआत। तेजस पडवल, अच्छी गेंद इस बार थोड़ी सी अंदर आती हुई, बोल्ड हुए उस गेंद पर। तेजस पडवल सेमीफाइनल के मुकाबले में भी बहुत शानदार गेंदबाजी की थी, और इस बार पहली गेंद पर एक बड़ा विकेट चटकाते हुए तीसरा धक्का लगता हुआ टीम को। डीजे को कैच को पकड़ेगा तो आपको दिनेश अंसुरकर जिनकी ओर से 100 रुपए का इनाम है। थैंक यू, धन्यवाद। नए बल्लेबाज, और देखिए आप स्क्रीन पर देख सकते हैं, चारों ओर मैदान पर खचाखच भरे हुए दर्शक इस वेंगुर्ले कैंप, वेंगुर्ले नगर परिषद के मैदान पर। दोस्तों आप सभी का स्वागत है। आपकी उपस्थिति बहुत महत्वपूर्ण रहती है इस मैदान पर, और नए बल्लेबाज मैदान पर, अपने घर के मैदान पर, घर के दर्शकों के सामने तोड़फोड़ करने वाले बल्लेबाज। लेकिन समय थोड़ा सा विपरीत है मैदान पर राजन केरकर के लिए, लेकिन वो नेचुरल खिलाड़ी है। आक्रामकता बिल्कुल उनका जो कि एक अंग है क्रिकेट का हमेशा, और देखना होगा ऐसे समय में किस तरह से बल्लेबाजी करते हैं। तेजस पडवल अपने बॉलिंग मार्ग पर, ओ सफल होकर पुलर लेन की गेंद पैरों पे टकराई। देखना होगा अंपायर का इशारा बल्ले पे लगी या नहीं। एक तो सिंगल बन गया स्कोर के खाते में, बल्ले से लगी, बाद में शरीर पे लगी, सिंगल के साथ स्कोर पहुंचा 12 रनों पर 3 विकेट के नुकसान पर। बहुत ही शानदार स्कोरिंग। विशाल मरिये, उन्हीं के साथ यश किनड़ेकर और राजवीर गावड़े। स्कोरर की जिम्मेदारी बहुत महत्वपूर्ण रहती है कमेंट्री बॉक्स में। छोटी गेंद हुक किया, इस बार फाइन लेग बाउंड्री की तरफ, आउटफील्ड तेज है, डीप फाइन लेग बाउंड्री पर गेंद चली गई, सीमा रेखा को पार करती हुई 4 रन के लिए। का इनाम बल्लेबाज जो रखा हुआ उस इनाम को प्राप्त करते हुए पहला चौका फुल टॉस के निकले, और फुल टॉस आड़े बल्ले से मिड विकेट पर डीप पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते, एक सिंगल बड़ी तेजी के साथ, एक तेज थ्रो नॉन स्ट्राइकर एंड पर गेंदबाज तेजस पडवल के हाथों में, और एक सिंगल इसी बीच में, और स्ट्राइक पर आते हुए राजन केरकर और पंडी की टीम को। बिल्कुल उम्मीद है, स्क्रीन पर आप देख सकते हैं सभी मान्यवर जो मंच पर जो कि बैठे हुए इस मैच का आनंद लेते हुए, उनकी
मौजूदगी भी बिल्कुल काफी महत्वपूर्ण है इस टूर्नामेंट में, इस प्रतियोगिता में, और वो सब दिखाई देते हुए हमारे बिल्कुल टीवी के स्क्रीन पर। इसी बीच और एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर आते जब तक बिल्कुल दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया फील्डर ने। एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में और स्कोर पहुंचा 18 रनों पर, 3 विकेट के नुकसान पर 18 रन। बल्लेबाजी टॉस जीता और पहले बल्लेबाजी करते हुए बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के पीछे भी स्टेडियम में काफी दर्शक बैठे हुए। ड्राइव किया इस बार सामने, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद हवा में, मिड ऑन पर फील्डर, सीधे हाथों में निकलते हुए गेंद, बबल नाइक, और चौथा धक्का लगता हुआ टीम को। विकेट के नुकसान पर संकेत तुलसकर खुद के व्यक्तिगत 11 रन बनाकर आउट हुए। 8 गेंदों का सामना किया। खेल 3 ओवर का समाप्त हुआ, 2 ओवर बाकी, 12 गेंदों का। छत्रपति मित्र मंडल, आपके ऑर्गेनाइजर कमेटी का बहुत बहुत धन्यवाद। मैं अशोक नाइक इस टूर्नामेंट के साथ अब आपके साथ रजा लेता हूं। आइए एक बार फिर से माइक्रोफोन पर आवाज आगे के 2 ओवर के साथ सुमित काळसेकर की। धन्यवाद नाईक सर। चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीत आपण पाहतोय, बदलाव झाला, स्विंग बॉलचा वापर करण्यात आलाय आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय राजवीर गावडे, त्यांचे सर्व सहकारी, छत्रपती मित्रमंडळ जे इन्स्टा पेज आहे अगदी राजवीर गावडे यांच्याकडून हँडल करण्यात येते। यावेळी चांगला फटका खेळ आहे, राजन उर्फ डीकी याने कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला पहिल्याच बॉलवरती चौकार येईल बबल नाईकच्या अगेन्स्ट आणि या चौकाड्या सागिक धावसंख्या देखील धावपलकावरती आपण पाहतोय परावर्तित झाली आहे 22 धावा। ऑल ओव्हर दरम्यान सुरुवात तर दमदार केली आहे। ओ यावे अजून एक मोठा फटका, मिड विकेटला खेळ आहे, गॅप मध्ये चेंडू पाठवला एक टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार राजन उर्फ डिकीच्या बॅट मधून येत असताना बबल नाईकच्या अगेन्स्ट। लाडकी मान्यवर आपण पाहतोय, मान्यवर कक्षात या स्पर्धेच्या मेगा फायनलचा आनंद घेत असताना सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार राजन उर्फ डिकीच्या बॅटमधून सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावरती। यावेळी खराब चेंडू हाफ ट्रॅकर होता, डाऊन द लेग स्टंप डाव्याशी खूपच बाहेर वळाला आणि त्याचमुळे पंच देखील आता वळतायत, इशारा करतायत, दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या बदलली या धावपलकावरती 27 धावा। सन्मान्य प्रतीक धावडे यांच्याकडून पारितोषिक देखील आलंय। यावेळी खराब चेंडू अबाव वेस्ट हायच्या वरती चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा देखील आलाय, नो बॉलचा बिमर बॉल बबल नाईक याच्याकडून पाहायला मिळतोय। 2 चौकार सुरुवातीला आले, दबाव देखील आहे आणि जर पाहिलं तर पंचांकडून तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आली। तिसऱ्या पंचांच्या दिशेने आता नो बॉलचा सिग्नल असेल, तो बिमर बॉल साठी दोनचा सिग्नल आला पंचांकडून आणि येणारा नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट बॉल। उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू असणारा फ्री हिट आणि बॅटर डिकीसाठी असेल अगदी मनमुराद फटका खेळण्यासाठी ही संधी। सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार तर आलेत, अजून एक मोठा फटका खेळण्यासाठी संधी। हाफ ट्रॅकर चेंडू फटका जर पाहिला तर समोर खेळ आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक जज करतात, योगेश पात्रे पोहोचले झेल खाली, झेल देखील टिपला आणि त्यानंतर जर पाहिले तर फेकी जोपर्यंत करण्यात आल्या 2 धावा या चेंडूवरती मिळतात। सागिक धावसंख्येत होणारा बदल या 2 धावाने धावपलकावरती 30 धावा। मागील 3 षटकात थोड्याशा धावा थांबल्यात, परंतु चौथ्या षटकाची सुरुवात स्विंग बॉल ओव्हर दरम्यान सुरुवात आक्रमकरित्या केली आहे या स्लॉक षटकात डिकी या बॅटरने।
यावेळी पुलचा फटका हवेत खेळाय चेंडू मिड विकेटला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे देखील टायमिंग ताकद आणि त्याचबरोबर नजाकत या फटक्यावरती क्रॅकिंग आलाय दमदार षटकार. च्या बॅटमधून पाहायला मिळाला एक चौकार देखील आलाय ज्यामध्ये वैभवच्या बॅटमधून आणि बबल नाईक याचं एक महागडं षटक जे 23 धावांचं बनलं. एक चांगला फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे देवबाग क्रिकेट संघाने. अंतिम षटक गोलंदाजीसाठी आलेत अमोल राणे. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न फुलर लेनचा चेंडू यावेळी जर पाहिला तर बॅट न लागता यावेळी पॅडवरती आदळलाय. एक धाव पूर्ण केली आहे. सिंगल तर मिळेल पहिल्याच बॉलवरती पंचांचा सिग्नल लेग बायच्या स्वरूपात संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये ही एक धाव जोडली जाईल आणि अतिरिक्त धावेने होणारा सांघिक धावसंख्येत बदल 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईक येला वैभव तयार असेल. अंतिम देश षटक 5वं षटक. यावेळी पुन्हा एकदा जर पाहिला तर बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला बॅकवर्ड स्पेलिंगला फटका खेळा डीपमधून फिल्डर येत आहे चेंडू रोखण्यासाठी लकी नाईक पाहायला मिळत आहे. सिंगल पुन्हा एकदा सुरुवातीच्या 2 चेंडूवरती अमोल राणे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यांपासून या गोलंदाजाने नक्कीच रोखून धरलंय या बॅटरला परंतु अंतरिम 4 चेंडू स्ट्राईक येला डिकी तयार. यावेळी ऑनसाइडला क्रॉस वेडेड फटका डीप खाऊकोडला खेळाय क्षेत्ररक्षक बबल नाईक यांचा प्रयत्न अंतिम क्षणापर्यंत परंतु त्या प्रयत्नांना देखील अगदी भेदणारा हा चौकार डीप खाऊकोडर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. त्या संघाच्या बाजूने असेल नक्कीच येणारे वेळ मैदानात ठरवेल. परत एक वेळा बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला ऑनसेटला फटका अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि फेकी आता कमालीची आल्या. नॉन स्ट्राईकिंग एंडला रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल परंतु स्ट्राईक ज्या बॅटरला मिळणं गरजेचं या अंतिम षटकात स्ट्राईकिंग एंडला राजन केरकर पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. नॉन स्ट्राईकिंग एंडला सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 5 बाद 48 धावा धावपलकावरती. मेगा फायनलचा सामना अगदी तुडुंब गर्दी या मैदानावरती आपण पाहतो या क्रीडांगणावरती. आजच्या मेगा फायनलसाठी ज्या स्पर्धेची आतुरता सर्व क्रीडा रसिकांना नेहमीच राहिली आणि ज्या स्पर्धेदरम्यान अगदी युवा खेळाडू खेळण्यासाठी आतुर असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची अभिमानाची आणि सन्मानाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा छत्रपती चषक 2026चा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा अगदी अंतिम क्षणात पोहोचलाय अंतिम टप्प्यात पोहोचलाय. यावेळी फटका समोर खेळाय चेंडू हवेत लॉंग ऑफला बिल्डर आहेत त्यांना डीप मध्ये आले झेल खाले टिपला एक कमालीचा झेल. अजून एक विकेट गमावेल आयन वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ माघारी परतोय. राजन केरकर उर्फ डीकी परंतु आतषबाजी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डीके कडून पाहायला मिळाले. या स्लॉक षटका दरम्यान 6वा धक्का बसलाय. सांघिक धावसंख्या 48 धावा धावपलकावर.
एक मोठा ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्याने गत वर्षातील अगदी एक महत्वाचा सामना तो स्विजिटचा फटका सर्व क्रीडा रसिकांच्या मनात राहिलाच. अपाली कणगुटकर दाखल झालाय, परंतु राजन केरकर डिकी याने बहारदार फलंदाजी केली. 11 चेंडूत 24 धावा बनवल्यात. महत्वाच्या मेगा फायनल दरम्यान झंझावाती खेळी करणारा राजन केरकर देखील देवबाग क्रिकेट संघासाठी धावा बनवून गेल्यात. अंतिम चेंडू असेल या पहिल्या डावातील स्ट्राइक एंडला अपाली कलंगुटकर सज्ज झालाय. अंतिम चेंडूवरती मोठा फटका आलाय. अगदी 50 ओलांडताना पाहायला मिळेल देवबाग क्रिकेट संघ, परंतु अंतिम चेंडूवरती विकेट आले तर 50 धावांचा तो पाठलाग करायचा आहे श्री बांदेश्वर केपी स्पोर्ट गौरव बांदा संघाला. यावेळी स्विचिट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. बॅटवरती येत नसताना अगदी शरीरावरती चेंडू आदळणारा पाहायला मिळेल. पंचांचा इशारा, लेग बायच्या स्वरूपात एक धाव. अंतिम चेंडूवरती बनली फक्त सिंगल, ती देखील अतिरिक्त स्वरूपात, आणि या सिंगलला सांघिक धावसंख्या 49 धावा धावपलकावरती. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. स्पर्धेचा महांतिम सामना मेगा फायनल मैदानात रंगलाय. अगदी जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाच्या या करंडकासाठी चाललेली झुंज मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. परंतु या स्पर्धेतून मी सुमेध काळसेकर सर्व क्रीडा रसिकांची इथेच रजा घेतोय. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांनी जी संधी पुन्हा एकदा या स्पर्धेत समालोचन करण्याची दिली, त्या सर्व सदस्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानत असताना जसा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीचा एक गोड आणि बुलंद आवाज. जर पाहिलं तर भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप सुप्रीमोमध्ये देखील ज्यांचा आवाज आपण ऐकलाय, आणि नक्कीच येणाऱ्या काळात अजून मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर नक्कीच करण्यात येतील, सर्वांचे मार्गदर्शक बादल चौधरी सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. आणि त्याचबरोबर मराठीचा अजून एक गोड आवाज सचिन सावंत देखील त्यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच ऐकूया दुसऱ्या इनिंग दरम्यान या स्पर्धेचा मेगा फायनलचा हा सामना. आनंद रेडकर यांचं या ठिकाणी आगमन होते. आनंद रेडकर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय. सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री आनंद रेडकर. धन्यवाद सुमेध, धन्यवाद सचिन, धन्यवाद अशोक सर. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी आयोजित छत्रपती चषक 2026 हा थरार आपण अनुभवतोय. जाऊया मालवणी केंद्रावर. देवबारा करो गाववाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या वेंगुर्ला केंद्रावरसून या नव्या पर्वामध्ये सगळ्यांचा स्वागत असा छत्रपती चषक 2026 निमित्तान अंतिम सामन्यामध्ये टॉस जिंकलो. या महत्वाच्या मॅचमध्ये आयान वर्षा देवबाग संघाच्या प्रतीक गवंडे घेतली बॅटिंग. रन केले 49 आणि 50 धावांचं लक्ष्य पाठीवर घेऊन श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट बांदा संघाची सलामीची जोडी. प्रत्येकने पहिली बॅटिंग करतानाच म्हटलेलं माका 50-55 तरी करूचे असत. 49 झाले. समाधानकारक असा की नाही बघूया. ह्यो ड्रोन व्ह्यू आमचे हे सगळे मान्यवर जे ग्रँड फिनालेसाठी मैदानावर उपस्थित होते टॉससाठी, ड्रोन व्ह्यू बघा काय सुंदर व्ह्यू असा आमच्या मैदानाचो. जे आमचे मान्यवर या अंतिम सामन्यासाठी मैदानावर दिले, खरोखरच ते भाग्यवान असत. मेगा स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात हे सुंदर चित्र, विहंगम दृश्य. आमचे मान्यवर सगळे नगरसेवक नगरसेविका, समिता रेडकर मॅडम, प्रीतमजी सावंत, आकांक्षाजी परब, रियाजी केरकर, प्रणवजी वायंगणकर, गौरीजी मराठे, सचिनजी शेट्ये, निलेश उर्फ पापू कदम, कार्मिस अल्मेडा, सदानंद धुरी, दीपकजी ठाकूर, सुधीरजी पालियेकर, राहुल पै, संदेश निकम, सुजाता पडवळ, परशुराम वारंग, आदित्य खानोलकर, दिलीप मालवणकर हे सगळे मान्यवर मैदानावर होते. आमचे ऑफिशियल्स मैदानावर होते. ड्रोन व्ह्यू बघा अंतराळातून आपला वेंगुर्ला कॅम्प मैदान किती सुंदर दिसतं. निसर्गरम्य विहंगम असा दृश्य. आणि खरोखरच ग्रँड फिनालेसाठी जे मान्यवर इले मैदानावर ते सगळे भाग्यवान असत. महेंद्र घाडी तुमचे आभार असत. सामन्याच्या दरम्यान
पिचच्या लाईनिंगचा एक महत्त्वाचा काम महेंद्रजी तुम्ही पार पाडला, धन्यवाद. हे असे सदस्य असत ना त्यामुळे स्पर्धा भरवण्याची मजा असा, कारण तुमका स्टेजवर बसणारे आमच्यासारखे माईक घेऊन मिरावणारे, ब्लेझर कोटी घालणारे, फोटो काढणारे, रील बनवणारे खूप गावतले, पण ग्राउंडवर जाऊन झाडू मारणं आणि ग्राउंडवर जाऊन चुनो मारणं ह्या काम जे करतात ना ते खरे सदस्य असत, ते खरे कार्यकर्ते असत. आणि अशा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा टाळ्या वाजवूया मित्रांनो. तुम्ही असात म्हणून गेली 9 पर्व यशस्वी झालीत. धन्यवाद महेंद्रजी. मैदानावर जाऊया, पण या सगळ्या लाईन मारण्यातून आज या 9व्या पर्वात विजयाची लाईन कोण पार करतलो? 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर. 50 रन्सांचा टार्गेट घेऊन छोटा पटाका बडा धमाका, मॅन फ्रॉम होडावडे बबल नाईक स्ट्रायकर यांच्या रिचेन, आणि त्याला साथ देताना नॉन स्ट्रायकर एंडवर गणेश सातोस्कर. बांद्याचो खेळाडू या स्पर्धेत एक हाफ सेंचुरी ज्यांनी आपल्या नावे केली. गणेश सातोस्कर संपूर्ण स्पर्धेत या पर्वामध्ये फक्त 3 हाफ सेंचुरी, आणि त्या 3मधले 2 असत विनीत माळी आणि रोहित खरात. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यतिरिक्त 2 खेळाडू जे आयकॉन खेळले त्यांचे एकमात्र जिल्ह्याचो खेळाडू असा गणेश सातोस्कर ज्यांनी हाफ सेंचुरी केली. विकेट हॅट्रिक सुद्धा तिघांनी केली. गेविन फर्नांडिस, रोहित खरात आणि युवराज कदम. दुसऱ्या इनिंगच्या खेळाची सुरुवात बबलने घेतली गिरकी, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन चेंडू आखाड्या पार, छत्रपती चषक चौकार पहिल्याच बॉलवर. मगते उन्हात लका 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 पहिल्याच बॉलवर लका लका करत बबलचो गेलो चौकार स्क्वेअर लेगच्या दिशेन. युवराज कदम बॉलिंग मार्कवर. कणकवलीचो खेळाडू दुसरो चेंडू खराब होतो फाईन लेगच्या दिशेन. शॉर्ट फाईन लेगवर झाला क्षेत्ररक्षण. डॉट बॉलचो इशारा होईल. ह्याचा अर्थ जाताना बॅटची कड लागलेली थोडीशी थिक होती एज, थोडीशी थिन जर लागली असती तर थोडंसं बदल झालो असतो. शॉर्ट फाईन लेग असा, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑफ, मिड ऑन सुद्धा असा, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात. सबमरीन डिलिव्हरी यष्ट्यांच्या मागे विशाल लुडबे बघा. ओव्हरआर्म क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट या सगळ्या फॉर्मॅटमधलो मालवण तालुक्याचा एक दर्जेदार खेळाडू मालवण बोर्डिंग मैदानावर. T20च्या मॅचमध्ये 84 हो ज्याचा हायएस्ट स्कोर. विशाल लुडबे विकेटकीपरच्या भूमिकेत असा. धावसंख्या स्थिरावली, 3 बॉल सरले, रन झाले 4. 10.22चा करंट रन रेट. टार्गेट असा 50चा. बबल स्ट्रायकर एंडवर स्विच केलो बबलने. आडवी बॅट करून चेंडू टोलवलो सीमारेषा पार. चेंडू छत्रपती चषक चौकार. मालवणीत संघाचा तर ठरावाक दाखवली देखणी आणि माळे काढून उभी केली चकणी. रिव्हर्स स्वीप चौकार. धावसंख्या 8 रन्सावर. आमचे स्कोअरर यश किंदेकर. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचा सुद्धा स्वागत. त्याचप्रमाणे नगरसेविका लीना म्हापणकर मॅडम तुमचा सुद्धा अगदी मनाकाळजातून स्वागत असा मंचावर. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन क्रिकेट मधलो एक श्रीमंत फटको. लॉफ्टेड शॉट कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेन. जोपर्यंत जाता क्षेत्ररक्षक फील्ड करता तोपर्यंत 1, 2, 3 रन्सांसाठी वळलेली पावला. नको 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 आणि पायलेक सको ही मालवणी म्हण नक्की आठवतली या रनिंग बिटवीन द विकेटसाठी. धावसंख्या डबल फिगर्स 11 रन्सावर. पहिला बटन जर शर्टाचा लागला व्यवस्थित ना उरलेली सगळी बघूची गरज नाही. नेमकी तीच गोष्ट पहिल्या ओव्हरीत 11 रन, 50 रन्सांचा पाठलाग, 50 रन्सांचा टार्गेट 5 ओव्हरीत चेस करताना म्हणजे पहिला बटन तर यश लागला. आता उरलेली बटन आपोआप लागतली. हे सगळे रसिक प्रेक्षक बघा. फेब्रुवारी महिना असा कडक ऊन तरी सुद्धा या सगळ्या रसिक प्रेक्षकांनी गेली 9 वर्ष आमच्यावर केलेला प्रेम असा. आणि छत्रपती चषक ही फक्त अशोक सर क्रिकेटची स्पर्धा नाही असा. आमका तो रणसंग्राम कुंभ मेळो. परत एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होतो. रिव्हर्स स्वीप ही दुधारी तलवार असा. कधी ती लागली तर आबाद, नाही लागलो तर बरबाद.
अगदी मालवणी कोकणीत बरेच म्हणी असत या रिव्हर स्वीपसाठी, आणि एक अजून सुंदर म्हण असा या रिव्हर स्वीपसाठी, सुचिटसाठी, आणि ती काय असा तर राजाच्या बायलेक भिकेचे डोहाळे, राजाच्या बायलेक भिकेचे डोहाळे, पलंग सोडून जमनीर लोळे. म्हणजे सरळ बॅटने रन काढायचे सोडून बॅटर जेव्हा असे आत्मघातकी पटके ते सुद्धा पहिल्या ओव्हरीत वापरताना तेव्हा खूप जीवाचा कलाकला होता. आणि बबल सारखो खेळाडू, कारण त्याचा मैदानावर रवणं गरजेचा जर विचार केलो, पण दुसऱ्या बाजून अशा मोहामध्ये त्याला अडकवण्याचा सुद्धा प्रयत्न असतलो. प्रतीक गवंडे 2024 याच मैदानावर वर्षा वॉरियर संघाचो अंतिम सामन्यात झालेलो पराभव आजही त्या टीमला आठवत असतलो. तो जिव्हारी लागलेलो पराभव मागे सारून भूतकाळ इसरान एक नवीन वर्तमान काळ आणि भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी संघ सज्ज. दुसऱ्या बाजून श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट बांधा या वर्षाची पहिलीच मोठी स्पर्धा म्हणजे निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी सावंतवाडी प्रीमियर लीग ही स्पर्धा या संघान जिंकली. इतिहास रचलो. आज वेंगुर्ला कॅम्प मैदान जिंकण्यासाठी गौरव नाटेकर आणि प्रतीक नार्वेकर यांचा संघ सज्ज. पहिल्या षटकाची सांगता, धावसंख्या स्थिरावली 11. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल. फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ दी गोवा अपाली कणगुटकर तुमका दिसतलो बॉलिंग मार्कवर. गोवा राज्यातल्या वजरी गावचो हे दर्जेदार खेळाडू, गोवा पोलिसचो जाबाज सैनिक. गतवर्षी शेवटच्या बॉलवर 6 रन्सांची गरज, स्विचचो मारलेलो षटकार तोच अपाली. बॉलिंग मार्कवर कोर्ट एनकडसून पहिलो बॉल डॉट. दुसरो चेंडू घेऊन परत एकदा तो येतलो स्ट्रायकर यांच्या दिशेन बबल नायकासाठी. बॅटची कट घेऊन शॉट थर्ड मॅनच्या दिशेन. वैभव परब असा त्या जागेवर, आणि वैभव त्याच्या दिसण्याकडे जाऊ नका. त्याच्या कपडावरचे गेलेले केस हे फक्त हेल्मेट आणि टोपी घालून गेलेत. दिसतात इतकं वयस्कर तो नाही असा, तरुण खेळाडू असा, चपळ असा, आणि त्याच्या हातात बॉल असताना जर रन घेऊची चेष्टा केलात तर तुमच्या अंगलटीला समजायचा. खोटले गावतो तो खेळाडू असा, आणि मुकरी थ्रो मारण्यात तर लय पटाईत असा. रन झाले 11, करूचे असत 50. अजून एक चेंडू. यावेळी मात्र पंचांचे दोनही हात जमनीक झाले समांतर. आयतो मिळालेलो 1 रन, गावात फुकटची भाकरी, तर कित्याक करू होई चाकरी. रन झाले 12, 1 डझन. यंदा मोहर धरलो भरपूर, पण त्यानंतर काय रोग इलो त्याच्यावर काय कळला नाही. काळवणलो तो मोहर, त्यामुळे लय टेन्शन मध्ये असत आंबा बागायतदार. हे बघा वैभवच्या दिशेने गेलेलो थ्रो. काय करता वैभव, बघा जा मगासपासून जा काय सांगा होतंय. ते नुसते वाऱ्यावरचे गजाली नाही होते. वैभवने दाखवला तुमका तो काय करू शकता. हीच गोष्ट मगासपासून मी सांगा होतंय. त्याच्या हातात चेंडू असताना जरा विचार करा आजूबाजूचो, जरा विचार करा भविष्याचो. डिरेक्ट हिट वैभवने केलो. यळ बरं होतो की वैभवकडे एक टप्पो जरा उशिरा थ्रो इलो. काजीचो नेम असा, काजीचो मोहर सुद्धा तसोच जरा डेंजर मध्ये असा. रन झाले 13. ह्यो बघा ऍक्शन रिप्ले. काय डिरेक्ट हिट होती ताकदवान. म्हणजे कॉमेंट्री बॉक्स मधून जितकी फुला वैभवच्या नावान माळली ना, त्या सगळ्या फुलांचो त्यांनी वळेसार करून दिलो आपणाक. रन झाले 13. बबल नाईक काय त्याचा चल्ला यावेळी माका कळणार नाही. परत एक डिरेक्ट हिट. यावेळी माका वाटतं युवराज असतलो शॉट थर्डमॅनच्या दिशेन. युवराज म्हणता बादल इतक्या कौतुक तू वैभवचा करतस, मी पण काय कमी नाही असं. कणकवलीचो खेळाडू असा, दोघाही शेजारी असत एकामेकाचे. आणि छत्रपती चषक म्हटलो ना सर की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे खेळाडू एकमेकाक ओळखणारे, परिचित असणारे. अगदी मालवणीत सांगायचा तर कोणाचा कारला किती तिखट असा, दोघांका सगळ्यांका एकामेकांका पुरेपूर माहिती. 14 ह्यो धावफलक, टार्गेट असा 50चा. बबलचो स्ट्रगल मैदानावर. आखूट टप्प्याचो चेंडू, पुलचो फटको डीप फाईन लेगच्या दिशेन. फक्त 1 रन्सावर समाधान. ज्या प्रकारे बबल नाईक सारखो खेळाडू 1 रन्सावर समाधान मानता अगदी स्पष्ट जाणवता. नाईलाज ते का काईलाज. रन झाले 15. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल असतलो, समाप्तीचो बॉल असतलो. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल. धावसंख्या स्थिरावली 15. अजूनही 36-35 ची गरज असतली. गती परिवर्तन, स्लोअर वन, ह्या अस्त्र वापरला अपालीन. ज्या प्रकारे अपालीन गोलंदाजी केली त्याचा कौतुक तर होताला. या ओव्हरमध्ये अपालीन खर्च केले फक्त आणि फक्त 4 रन. एकदा टाळ्या वाजवूया अपाली कणगुटकर साठी. आता बदलला इक्वेशन. 18 चेंडू आणि 35 या धावसंख्येचा. आता योगेश म्हात्रेन आजच्या दिवसात ज्या मॅच मध्ये कॅच सोडला त्या प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याची टीम जिंकून त्यांनी दिली. या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी कॅच सोडला. आणि योगेश जेव्हा तू कॅच सोडताना तेव्हा प्रश्न पडता की योगेश नक्की तू मुंबईसून इलस की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तेलाच्या घाण्यातून इलस.
हाताक जणू काय तेल लावून निल्लो असा, पण यो तेल लायलो पेलवान सुद्धा असा. आमचं कॉमेंट्री बॉक्स बघा, सचिन सावंत दिसतात, आमचे यश सर दिसतात समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. tenniscricket.in भारताची पहिली टेनिस क्रिकेटसाठी समर्पित केलेली वेबसाईट, ज्याचे 21 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि अशोक सर, आता ज्या खेळाडूंनी ISPL मध्ये 20 लाख 22 लाख 26 लाख 32 लाखाची जी बोलीच अंक लागली ना, त्या सगळ्यासाठी त्या सगळ्यांनी येऊन tenniscricket.in चे आभार मानूक होय. जर tenniscricket.in इला नसता तर हे टेनिस क्रिकेटचे खेळाडू कदाचित जगात कळले नसते, किंवा ते कळाक अजून थोडं उशीर लागलो असतो. धन्यवाद गौरव सावंत, धन्यवाद संतोष नाणेकर, तुम्ही लावलेला रोपटा ज्याचे 21 लाख सबस्क्रायबर झाले. आणि आमच्यासारख्या लहान लहान समालोचकांका सुद्धा तुम्ही कॅमेऱ्यावर दाखवला, धन्यवाद. मनपूर्वक आभार असत जाऊया मैदानाच्या दिशेन. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल, बबन नायकाचा फटको मिडॉनच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेला चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी बबल नाईक नावाचा वादळ मैदानावर शांत झाला. मालवणीत सांगायचा तर गुण खोटे आणि कनवटी गोटे. हजार 20-21 सीझन बांदेश्वर बांदा संघ सुद्धा ग्रँड फिनाले मध्ये पराभूत झालो. 2024 मध्ये वर्षा वॉरियर्स देवबाग संघ ग्रँड फिनाले मध्ये पराभूत झालो. म्हणजे या दोन्ही टीमला प्रतीक्षा पहिल्या विजेतेपदाची. याचा अर्थ काय असा, मयू या वर्षी छत्रपती चषकाक नवो विजेतो मिळतलो. प्रेक्षकांका खेळाडूंका विनंती असा, या झेंड्यांका कृपया कोणी हात लावू नका, झेंडे काढू नका. यो झेंडो फक्त झेंडो नाही असा, ही आमची शान, अभिमान, स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचो ह्यो भगवो असा. प्रेक्षकांना विनंती, कोणीही झेंडे काढू नका. मान्यवर कक्ष बघा, मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आमचे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका, या सगळ्यांचे हे प्रसन्न मुद्रा, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. धन्यवाद. या सगळ्या माय माऊलींचे आभार, माता भगिनींचे आभार. ज्या ज्या ठिकाणी माय माऊलींचं सहवास असतं, अस्तित्व असतं, त्या प्रत्येक ठिकाणी आई सरस्वती माता जगदंबेचा आशीर्वाद असतं. आणि म्हणूनच या माता माऊलींचे आभार असत. तुमच्या रूपान आमका आई सातेरीचो आशीर्वाद मिळालो. कव्हर्समध्ये झाला फिल्डिंग, 1 रन फक्त, आणि या धावांचो पाठलाग करण्याच्या इराद्यान राजा राजा नाटेकर मैदानावर इलो. खरं तर अशोक सर, राजा नाटेकर ज्या टीमचो कॅप्टन हा, त्या टीमच्या खेळाडून झेल सुटलो काय होता ह्या मी वेगळा सांगाक नको. आज मात्र योगेश पावणं इलो म्हणान तो सुटलो, नाहीतर राजा असो त्याच्याकडे बघलो असतो, जणू काय नजरेनं त्याचा भस्म करून टाकल्या नसता. धावसंख्या स्थिरावलेली 16. हे आमचे खेळाडू बघा, अगदी तल्लीन होऊन या स्पर्धेचा आस्वाद लुटणारे हे आमचे प्रेक्षक बघा. धन्यवाद. तुमचे मनपूर्वक आभार असत. या काकांचे आभार असत. अगदी सकाळपासून या स्पर्धेचो ते आस्वाद लुटतात. शफल शॉट फाईन लेगच्या दिशेन, प्रोटेक्शन असता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन, 2 रन्साची आशा असतली स्ट्रायकर यांच्या दिशेन. चपळ रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनिशी बदललेलो धावफलक. तिसऱ्या षटकातलो तिसरो बॉल सरलो, 18 धावा झाले. अजूनही 15 बॉल शिल्लक, 32 धावांची गरज. आणि जोपर्यंत राजा नाटेकर असा तोपर्यंत विजयाची पुरेपूर संधी. पण दुसऱ्या बाजून गणेश सातोसकरला दुर्लक्षित करून चलाचा नाही. या मैदानावर जरी तो लेफ्ट हँडेड असलो, वारो जरी पडलेलो असलो, तरी गणेश सातोसकर यो असो खेळाडू असा, तो वाऱ्याच्या वेगावर डिपेंड नसता, त्याचा विश्वास स्वतःच्या बॅटवर असता. पुढे सरसावत मारलो फटको, लंगांच्या दिशेन राजन केरकरच्या सेफ हँड्स मध्ये येऊन पडलो चेंडू, आणि खेळी झाली समाप्त गणेशची. येळाक नाही खेळाक, आणि हो की त्या माळाक.
होऊन दे धिंगाणा. आजच्या एका दिवसात आमच्या वेंगुर्ल्याचा छत्रपती चषक 55,000 लोकांपर्यंत पोहोचलो. एकदा टाळ्या वाजवूया tenniscricket.in साठी. उद्या सकाळपर्यंत ह्यो आकडो 1 लाखाच्या पार नक्की होतलो. आणि लाखो प्रेक्षक ज्यांनी ही स्पर्धा बघितली, आमच्या स्पर्धेक आशीर्वाद दिलात, तुमचे मनपूर्वक आभार असत. आणि अशोक सर, छत्रपती चषक ही फक्त स्पर्धा नाही असा, ह्यो कुंभमेळो असा. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जो खेळाडू कुंग्यात पहिल्यांदा बॅट धरता तेका ISPLचं स्वप्न पडणार नाही, तेका IPLचं स्वप्न पडणार नाही, त्याच्यासमोर स्वप्नवत स्पर्धा उभी राहता छत्रपती चषक. माका वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकामध्ये खेळाचा ह्या स्वप्न उराशी बाळगून तो कुंड्यातली ती पहिली बॅट हातात धरता. हीच स्वप्न बघलेले बरेच खेळाडू या पर्वात सुद्धा तुमका दिसतात. या वर्षी पहिल्यांदा स्वप्न पूर्ण होतला या टीमच्या विजेत्या कॅप्टनचा आणि विजेत्या संघ मालकाचा. लॉंगॉनच्या दिशेन राजन केरकर ह्याच्या खांद्यामध्ये जी प्रचंड ताकद असा, या एंड वरसून त्या एंड पर्यंत थ्रो टाकू शकता असो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवडक खेळाडू मधलो ह्यो एक असा राजन केरकर. 13 बॉल शिल्लक, 31 रन्सांची गरज. अगदी मालवणीत सांगूचा तर 13ची पलटी फक्त बाकी असा. आणि नेमकी ती पलटी कशी होतली काय बॅटिंग करणाऱ्या टीमचे कुळीत उपडी होतले अगदी थोड्याच वेळात कळतला. धाव संख्या झाली 19, 2 विकेट. राजा ओंके राजा स्ट्रायकर यांच्या दिशेन. योगेश नवीन फलंदाज, ज्याच्यावर सगळ्यांची नजर असा, लक्ष असा. योगेश मात्रे, दोनही बॅटर 1 बॉल मध्ये 1 रन्सावर, 13 बॉल आणि 31ची गरज. संध्याकाळचा सत्र, पडलेलो वारो, गती परिवर्तनाचो चेंडू, खोलवर टप्प्याचो रनआउटची संधी नॉर्सायकर यांच्या दिशेन. योगेश नेमक्या काय करी होतो माका काय कळलं नाही. खय फिरा होतो, बागेत फिरा होतो. जर बागेत फिरत असत तर त्याका रोहित शर्माचा वाक्य ऐकवचा लागतला. आम्ही काय तर सांगू शकणार नाही, ता सांगण्याचा फक्त अधिकार रोहित शर्माकडे असा. पण कॉलिंग नव्हता. आणि बऱ्याच वेळा आमचं सुमेध सांगता, क्रिकेट असो किंवा हॉलीबॉल, येस, नो आणि वेट या तीनही शब्दांचा महत्व अधोरेखित असा. आणि सुमेध, येस, नो, वेट हे 3 शब्द फक्त क्रिकेट आणि हॉलीबॉलातच नाही, संसारात सुद्धा तितकेच उपयोगी असत. लगीन झाला काय तुका सुद्धा समजतला. येत्या 1 वर्षात माका वाटतं ती पर्वणी असतली अशोक सर. नेमको तो आता सिंधुदुर्गचा जावई रावता काय गोयचो होता, तो एक मोठा प्रश्न असा. धावसंख्या स्थिरावली. 3 ओव्हरीची समाप्ती, 20 रन्सावर, 12 बॉल शिल्लक, 30 धावांची गरज. ग्रँड फिनालेमध्ये 2 तगडे संघ, पहिल्यांदाच विजेतेपदाचं स्वप्न या 2 पैकी एका टीमचा पूर्ण होताला. या दोनही टीमने ग्रँड फिनालेमध्ये एकदा कटू अनुभव घेतलेले असत पराभवाचे. आणि वेंगुर्ला कॅम्प मैदानावर अंतिम दिवशी अंतिम सामन्यातलो पराभव 1-1 वर्ष नाही, 2-2, 4-4 वर्ष आठवतात. खोटा जर वाटत असा तर बांदा संघाक विचारा, 4 वर्षात त्यांना आठवता तो पराभव. आणि वर्षा वॉरियर्स देवबाग संघाक तो पराभव मागची 2 वर्ष आठवता. टेप बॉल, स्विंग बॉलचो एक वेगळो प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच 1 लाख रुपयांच्या स्पर्धेत, आणि तो मान मिळवलो छत्रपती चषकात. तीच टेप बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर तुमका दिसतलो मॅन फ्रॉम कोटले वैभव परब. मालवण प्रीमियर लीग मध्ये 5,000 रुपयांचा बंडल ज्याच्या डोक्यावर उधळला गेला, 50 रुपयांचे नवे कोरे करकरीत 100चे नोटी, तोच वैभव बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेन, बघता बघता चेंडू सीमारेषा पार, भूक बागली वड्यान आणि पॉट फुगला सोड्यान. छत्रपती चषक षटकार. योगेश काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मोठ्या स्पर्धेत खेळलो. आमचा दुर्दैव होता की या वर्षाच्या एडिशन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खेळाडू त्या स्पर्धेत आमका खेळताना दिसाक नाही. पण योगेश टॅलेंट आमच्या खेळाडूंमध्ये सुद्धा असा. आणि त्या योगेश बघता या आमचा सौभाग्य असा. राजा बघा स्ट्रायकर यांच्या दिशेन, राजासारखी खेळी, राजासारख्या वागणं आणि राजासारखी फटकेबाजी. इक्वेशन बदलला, रन झाले 26, 24ची गरज. वैभव बॅटर पासून खूप लांब ठेवण्याचा प्रयत्न, ऐन मोक्याच्या क्षणी हो वाईड बॉल, आधीच कर्जबाजारी आणि तेथून उसनो मागणारो शेजारी. रन झाले 27, 23ची गरज. 23 रन्सांची गरज. थोडीशी चर्चा या 2 बॅटरच्या दरम्यान.
नेमकी काय होती चर्चा, या चर्चेचा फलित काय असा थोड्याच वेळात तुमका समजतला. वैभव समोर राजा नाटेकर. राजा तो फटको मिडॉनच्या दिशेन डीप वर क्षेत्ररक्षक तैनात. राजन केरकर येता फील्ड करता तोपर्यंत एक सिंगल. दुसरो रन मिळालो असतो पण राजन ही संधी दिली योगेशला. योगेशला सुद्धा करामत करूची असा योगेश, कारण आमका खात्री असा तुझ्याकडसून जेव्हा झेल सुटता तेव्हा योगेश जास्त धोकादायक बनता. अजून एकच रन त्याच्या नावावर असा. दुसऱ्या बाजून राजा 4 बॉलमध्ये 9 रन. बदलला इक्वेशन 10 बॉल 22 रन्सांची आवश्यकता. 10 चेंडू 22 ह्या इक्वेशन. फुलटॉस मिड ऑफच्या दिशेन योगेशच्या सेफ हँड्स मध्ये. विकेटचा झाला पतन. आऊस रडता रोवाक आणि चढू रडता गोवाक. दुसरी विकेट. काय तर कोणाचा काय, मोठे फटके गरजेचे होते पण नेमको मिड ऑफ जो सर्कल मध्ये होतो त्याच्या ती झेल गेलो. धावांचा पाठलाग करताना मिड ऑफ मध्ये झेल उडणं याचा अर्थ कळता की ताकद एकतर कमी पडली किंवा अंदाजापेक्षा कमी वेगान चेंडू बॅटवर इलो. या दोन्ही गोष्टींची शक्यता असा. ताकद कमी पडायची नाही, ताकद योगेशकडे प्रचंड असा पण चेंडू जो वैभवने टाकलो गती परिवर्तन. रानल्यान टोपभर आणि वाढल्यान कर्टीभर. शेवटचे 9 बॉल 22 रन्सांची गरज. नवीन फलंदाज मैदानावर रोहन लोणे. गोपाळ भटाच्या मुशीतून तयार झालेलो खेळाडू असा. गोपाळ सारखोच फिनिशर सुद्धा असा. टप्पो पडलो, चेंडू वळलो, अपील तर जोरदार असा. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील का केलात ह्या पंचाने विचारला. जर तुमचा अपील असा बॅट कटचा तर तुमका करू घया मुख्य पंचांकडे. ता जर तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे केलात तर मालवणी म्हण आठवतली खैची, गणपती पुढल्या दाराक आणि फुगडी पाटल्या दाराक. 8 बॉल 22 रन्सांची गरज. वैभव वैभव आणि वैभव. या कोटले गावचा वैभव नाही असा, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वैभव असा. ज्या प्रकारे वैभव गोलंदाजी करता न सांगता तुम्ही टाळ्या वाजव होय. वैभव परब मॅन फ्रॉम कोटले. षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा त्याने जी वापसी केली ती कौतुकास्पद. 7 बॉल 22 रन्सांची गरज असा. अजून रोहन लोणे स्ट्रायकर एंडवर. उडालो कारंजो, चेंडू हवेत. राजन चेंडूच्या खाली होतो पण 1-2 हे दोनही खेळाडू झेलापासून लांब रावले पण या बॉलवर विकेट ठरलेलीच असा. ही विकेट असा रनआउटची. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली पण माका वाटतं जेव्हा बॉल लागलो तेव्हा राजा सुरक्षित क्रीज मध्ये पोचलो की काय, पोचण्याची शक्यता असाच. रोहनने विकेट सॅक्रिफाईस केली. नवीन बॅट्समन जरा लवकर चला, जे का कोणाक येऊचा त्यांनी लवकर चला. दोनही टीमला विनंती असा. शेवटच्या ओव्हरीत खेळ गेलो. रोहन लोणे बाद. शेवटचे 6 बॉल 20 रन्सांची गरज. अशोक सर बघून वाटतला सामनो कठीण असा, कडक असा पण तसा काय नाही असा. जोपर्यंत राजा असा ना तोपर्यंत सगळा शक्य. करेक्शन करतय. 6 बॉल 21 रन्सांची गरज. रन झाले 29. 6 बॉल आणि 21 रन्सांची गरज. शेवटचे 6 बॉल 21. 6 बॉल 21. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा यशस्वीतेकडे असा. कौतुक असा. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला कॅम्प भटवाडीचे सगळे सदस्य गेली 8 पर्व आणि या 9व्या पर्वात अहोरात्र मेहनत घेऊन तुम्ही स्पर्धा यशस्वी केलात. एकामागोमाग एक टुर्नामेंटी सारखे निवडणुकी लागले जिल्ह्यात. आधी नगरपंचायत, नगर परिषद, त्या पाठोपाठ मुंबई नगरपालिकेचा इलेक्शन लागला. आचारसंहिता तिकडे सुद्धा लागली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद. टुर्नामेंटी कमी आणि निवडणुके जास्त. अशा स्थितीत मोजक्या दिवसामध्ये छत्रपती मित्रमंडळाने या स्पर्धेचं आयोजन केला, नियोजन केला आणि कठीण खडतर काळात सुद्धा ही स्पर्धा यशस्वी केली. कौतुक असा छत्रपती मित्रमंडळाचा. उरले शेवटचे 6 बॉल 21 ची गरज आणि बॉलिंग मार्कवर कणकवलीचो मुन्ना परबचो यो पहिलो बॉल. शॉर्ट आर्म पूल डीप मिडॉनच्या दिशेन.
फिल्डर थोडसो अडखळता, कोण असा तो? राजन केरकर उर्फ डिक्की. थोडसो क्रॅम्प त्याच्या पायात. मालवणीत सांगायचं तर नशिबान केलो घात आणि ऐनवेळी पायात इलो वात. काळोख झालो. दुसरं घ्या फिल्डर. चला फिल्डर दुसरं घ्या त्या ठिकाणी. चला लवकर चला. सहकार्य करा प्लीज. कोऑपरेट. आणि आमका सगळ्यांका खात्री असा राजन यो असो खेळाडू असा मैदानावर फिल्डिंग करताना त्याचो हात कोणही धरूक शकणार नाही. अगदी वात सुद्धा. बाकी कोकणवासियांका भीती असा धरल्यानंतर वातान, पण राजन केरकरला ती सुद्धा भीती नाही. राजन आयुष्यभर असोच राहू, खडखडीत राहू, दणदणीत राहू. आमची सगळ्यांची शुभेच्छा. आमचे जर्सी पार्टनर मयूर स्पोर्ट्स, आमचे ट्रॉफी पार्टनर सदा स्पोर्ट्स यांचे सुद्धा आभार. 5 बॉल 21 रन्सांची गरज. फुलटॉस मिड विकेटच्या मस्तकावरसून चेंडूचा प्रवास लांब लांब आणि खूपच लांब. सीमापार षटकार. घरात घुसलो लांडगो आणि भियान मेलो पांडगो. धावा झाले. 4 बॉल उरले. 15 ची गरज. राजा अजून 2 तरी मारूचे असत. मुन्ना तुका 2 बॉल काढूचे असत. मुन्ना एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याच्या नावे असा. दमदार गोलंदाजी केली. डेप्थवर तो स्पेशलिस्ट असा. भैरवी घालण्यासाठी शेवटच्या उरीत तो इलो. 4 बॉल रवले. 15 ची गरज. राजाच्या बॅट आणि बॉलचा काय संपर्क नव्हतो. शॉर्ट थर्डमॅनच्या रिशेन वैभव परब क्षेत्ररक्षण करता, फील्ड करता, डॉट बॉल. खेळाडूंका विनंती असा फायनल झाल्यानंतर स्टंप्स कोणी उचलूचे नाही असत. 3 बॉल 15 रन्सांची गरज. राजा नाटेकर या बॉलवर सिक्सर. राजा खूपच गरजेचो असा. अपेक्षित नाही, अत्यावश्यक असा. सलाईन सारखो. खोलवर टप्प्याचो चेंडू. शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बसलेले प्रेक्षक उभे झाले. उभे होते ते चालते झाले आणि चालते असत ते धावते झाले. आता हळूहळू खिशाकडे हात गेले आणि खिशातले हात गाडीची चावी शोधूक लागले. शेवटचे 2 बॉल 15 रन्सांची गरज. शेवटचे 2 बॉल 15 धावांची आवश्यकता असा. एखादो एक्स्ट्रा पण त्या टाकण्याच्या मनस्थितीत नाही असा मुन्ना. अजून एक डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरीची औपचारिकता बाकी. रान काढून झाला. सावाज उठला. बंदूक ताणून झाली. वडीर घेतली. सावाज समोर असा. फक्त चाप ओढूचो बाकी. औपचारिकता शिल्लक रवली. छत्रपती चषक 2026 ग्रँड फिनाले या 9व्या पर्वात विजेते पदावर नाव कोरण्याच्या अगदी उंबरठ्यावर या शेवटच्या बॉलवर विजयश्री प्राप्त करून रोशन धुरी यांच्या मालकीचा संघ प्रतीक गवंडेच्या नेतृत्वाखाली आयान वर्षा देवबाग संघ छत्रपती चषक 2026च्या 9व्या पर्वाचो मानकरी ठरलो. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. आयान वर्षा देवबाग. मधील खेळाडू पूर्ण किट मधीलच असतील याची आपण नोंद घ्या.
दोन्ही टीमचे टीम ओनर आणि कॅप्टन आपण स्टेजवर येऊन बसा. रोशन धुरी, गौरव नाटेकर, प्रतीक नार्वेकर, प्रतीक गवंडे, बबल नाईक सर्वांनी स्टेजवर येऊन बसा. आपण बक्षीस वितरण सोहळा सुरुवात करत आहोत. टीम ओनर, कॅप्टन आपण स्टेजवर येऊन बसा. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची सूचना, छत्रपती मित्रमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी समोर थांबा. दोन्ही टीमचे खेळाडू समोर येऊन थांबा. आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन सोहळा लाईव्ह चालू आहे. कृपया कॅमेऱ्याच्या समोर कोणी येऊ नका. सर्वांना विनंती आहे, कृपया कॅमेऱ्याच्या समोर कोणी येऊ नका. ज्यांना स्टेजवर यायचं आहे त्यांनी कॅमेऱ्याच्या मागून येण्याची कृपा करा. अक्षय धन्यवाद, खूपच सुंदर पंचगिरी. रमीज आपले सुद्धा आभार. या सिंधुभूमीवर खूप सुंदर दर्जेदार पंचगिरी आपण सर्वांनी केली. आपलं सर्वांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, श्रीदेव रामेश्वर, आई साथेरी, इथली ग्रामदेवता, सर्वांच्या कुलदेवता, इष्टदेवता या सर्वांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा. हॅलो, मी बादल चौधरी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ऐतिहासिक वेंगुर्ला कॅम्प मैदानावर. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला कॅम्प भटवाडी आयोजित छत्रपती चषक 2026 9वे पर्व प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला. आपण नशीबवान आहोत, या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. पण नेमका हा महाराष्ट्र कसा आहे, कसा घडवला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या गळ्यातली मोत्याची माळ. महाराष्ट्र म्हणजे सईच्या कुंकवानं भरलेलं कपाळ. महाराष्ट्र म्हणजे बलिदानी पुत्र ज्याचा शंभू बाळ. महाराष्ट्र म्हणजे तुकोबा रायांच्या अभंगातला टाळ. महाराष्ट्र म्हणजे सोन्याच्या नांगराला चांदीचा फाळ. महाराष्ट्र म्हणजे कायम आठवणीतले आभाळ. महाराष्ट्र म्हणजे कर्तृत्वाच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ.
महाराष्ट्र म्हणजे ज्यातनं भारत मातेच्या पायात बांधली सोन्याची चाळ. महाराष्ट्र म्हणजे गनिमासाठी तुफानी जंजाळ. महाराष्ट्र म्हणजे ज्यांच्या पुढे शिजली नाही मुघलांची डाळ. महाराष्ट्र म्हणजे औरंगजेबाला स्वप्नात भासलेला महाकाळ. महाराष्ट्र म्हणजे भगव्या शिवराज्याचा सुवर्णकाळ. महाराष्ट्र म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीचा भविष्यकाळ. महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाच्या काजळातला जाळ. महाराष्ट्र म्हणजे अन्यायाचा कर्दन काळ. आणि महाराष्ट्र म्हणजे आपल्या सगळ्यांची शान, देशातील धनुष्यातील बाण आहे. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांना पुन्हा एकदा नमन करून बक्षीस वितरण सोहळ्याकडे मी आपल्याला घेऊन जातोय. सर्वप्रथम आमच्या ऑफिशियलचा सन्मान होतोय. अक्षय कोळंबेकर, मी विनंती करतो नगरसेवक सुधीरजी पालियेकर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. आमचे ऑफिशियल्स अक्षय कोळंबेकर. अंपायर्स आर द सोल जजेस ऑफ द गेम. आणि हा थँकलेस जॉब गेले 5 दिवस ज्यांनी सांभाळला अक्षय कोळंबेकर, त्यांच्या समवेत रमित सोलकर यांचाही सन्मान होतोय. रमितजी आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या दोन्ही ऑफिशियलसाठी त्यांच्या भविष्यासाठी उज्ज्वल वाटचालीसाठी आम्ही छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतोय. धन्यवाद आमच्या या दोन्ही मित्रांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी, पुढील स्पर्धांसाठी अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण पार पाडूया. मंचावर उपस्थित सर्वप्रथम नगरसेवक आणि नगरसेविका. मोठी जबाबदारी या सर्वांच्याच खांद्यावर आहे. मोठी जबाबदारी या सर्वांनी घेतली आणि ही जबाबदारी आई सातेरी आणि रामेश्वराच्या कृपेने आपण सर्वजण पार पाडणार आहात. तुमच्याही उज्ज्वल भविष्यासाठी आपण पहिल्यांदाच या वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकाच्या निमित्तानं आपला सन्मान आणि सत्कार स्वागताचा सोहळा संपन्न करतोय. सर्वप्रथम स्वागत होत आहे नगरसेविका सौभाग्यवती आकांक्षा परब मॅडम. सुधीरजी पालेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. आकांक्षा परब मॅडम. त्याचप्रमाणे पहिल्या उद्घाटन सोहळ्या दिवशी ज्या उपस्थित नव्हत्या त्या नगरसेविका सौभाग्यवती रिया केरकर मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही सन्मान केला जातोय. सौभाग्यवती रिया केरकर मॅडम नगरसेविका. त्याचप्रमाणे नगरसेवक तथा बांधकाम सभापती प्रणव वांगणकर यांचं स्वागत होईल सुधीर पालियेकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर नगरसेविका तथा सभापती महिला व बाल कल्याण सौभाग्यवती गौरी मराठे मॅडम यांचं स्वागत पुन्हा एकदा नवनिर्वाचित नगरसेवक सुधीरजी पालियेकर आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करावं. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित नगरसेविका सौभाग्यवती समिधा रेडकर यांचंही स्वागत केलं जात आहे. समिधा रेडकर यांचं सन्मान चिन्ह देऊन आम्ही स्वागत आणि सन्मान सुद्धा करतोय. नगरसेविका सौभाग्यवती समिधा रेडकर. नगरसेवक प्रीतम सावंत यांचं स्वागत होत आहे. मी पुन्हा एकदा सुधीरजी आपल्याला विनंती करतोय सागर पेडणेकर आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करावं. यानंतर नगरसेवक तथा क्रीडा व सांस्कृतिक सभापती सचिनजी शेट्ये यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. सागरजी आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करावं. यानंतर गेली 8 पर्व आणि हे 9वे पर्व, या सगळ्या पर्वामध्ये आम्हाला ज्यांनी स्पॉन्सरशिप देऊन सहकार्य केलंय ते निलेश उर्फ पापू कदम यांचं स्वागत आणि सन्मान होईल. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. दिनेशजी धरणे यांच्या शुभ हस्ते निलेश उर्फ पापू कदम यांचा सन्मान होतोय. यानंतर कार्मिस अल्मेडा यांनी आमच्या स्पर्धेसाठी गेली अनेक वर्ष सहकार्य केलंय. धरणेजी आपल्या शुभ हस्ते आपण कार्मिस अल्मेडा यांचं स्वागत आणि सन्मान करावा.